प्रत्येकाच्या घरामध्ये कुलदेवीच्या नावाने कलश स्थापना केलेली असते। तांब्याचा तांब्या आणि त्यावरती नारळ म्हणजे श्रीफळ ठेवलेला असतो आणि हा जो श्रीफळ आहे तो आपल्याला काही संकेत देत असतो। कधीकधी तो श्रीफळ त्याला उभा तडा जातो, कधीकधी तो नारळ आतून खराब होतो किंवा त्याला कोंब फुटतो आणि त्याच्यामध्ये चक्क नारळाचं रोपटं उगवतं किंवा काही ना काही तरी संकेत आपल्याला त्या नारळातून मिळत असतात। पण हे संकेत शुभ आहेत की अशुभ आहेत किंवा या संकेताचा अर्थ काय आहे याच्यावरून आपण ओळखू शकतो की कुलदेवी आपल्यावरती प्रसन्न आहे की कुलदेवी आपल्यावरती नाराज आहे किंवा आपल्या घरावरती काही संकट येणार आहे किंवा त्यातून आपलं रक्षण होणार आहे। तर हे संकेत तुम्हाला जाणून घ्यायचे असतील, तुम्हीही आपल्या घरामध्ये जर कलश स्थापना करत असाल तर खाली दिलेल्या व्हिडिओवरती क्लिक करून संपूर्ण व्हिडिओ पहा, कारण प्रत्येकाच्या घरामध्ये कलश हा असतोच आणि प्रत्येकाला हे संकेत माहिती असायलाच हवेत। त्यामुळे तुम्ही सर्वांनी हा व्हिडिओ नक्की पहा आणि कलश स्थापना ही प्रत्येकाच्या घरामध्ये असायलाच हवी। श्री स्वामी समर्थ, ब्लेस यू ऑल।